नमस्कार मंडळी, मी आदित्य तुमच्या सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे। मी जस्ट कणकवलीला पोचलो आहे। तेव्हा तुम्ही मागे बघू शकता तुम्ही कणकवलीचा बोर्ड। तर आम्ही काल रात्री 8:30ची तिरुनेलवेली ट्रेन पकडली। ती सकाळी 5:30 वाजता आम्हाला कणकवलीला सोडलं। तर आता आम्ही कणकवली स्टेशनवरनं माझ्या मित्राकडे जाऊ, तिथे फ्रेश होऊ, तिथून मग नंतर आम्ही पुढचा प्लॅन सांगू तुम्हाला। चला तर मग जस्ट आम्ही मित्राच्या घरातून निघालो। त्याच्या आईने मस्तपैकी चहा आणि घावणे दिले, ते न्याहारी करू। आम्ही आता पुढे भालचंद्र महाराजांच्या मठात चाललो आहे। तर चला, तर आम्ही आता भालचंद्र महाराजांच्या मठाच्या इथे पोचलो आहे आम्ही कणकवलीमध्ये। तर बघा इथे तुम्ही मंदिराचा परिसर बघू शकता। इथे शेषनागाची प्रतिकृती दाखवली इकडे। इथे भालचंद्र महाराज व्यासपीठ आहे आणि इथे आपल्याला ही जुनी गाडी बघायला मिळाली हिंदुस्थान मोटर्सची आहे, बघू शकता तुम्ही। हा मठ आहे, तुम्ही कणकवली बाजारपेठेमध्ये मठ आहे, तर तुम्ही इथे येऊ शकता। असं मस्त वाटतं इथे। भालचंद्र मठ फिरून झाल्यानंतर आम्ही कणकवलीवरनं एसटी पकडली मालवणला जायला। तर कणकवली ते मालवण पर पर्सन तिकीट आहे 70 रुपये। तर आम्ही आता आलो आहे मालवणमध्ये। तर मालवणमधून आम्ही आता चाललो आहे दांडे बीचवरती। परेश येस, तर आता पुढे ॲक्टिव्हिटीज होणार आहेत, ते तुम्ही बघा एंडपर्यंत, खूप आवडतील तुम्हाला। आम्ही रिक्षा केली आहे दांडे बीचला जायला। तर दोघांचे आमचे 100 रुपये उरलेत काका। तर फायनली आम्ही मालवण बीचला पोचलो आहे। इथून आम्ही करणार आहे स्कुबा डायव्हिंग। तुम्ही मागे बघू शकता, ती आता बोट येणार आहे, ती घेऊन जाईल आम्हाला आतमध्ये। ते वातावरण पूर्ण मळबट झालं आहे। तर आमचा इन्स्ट्रक्टर येतो आहे, तर थोड्या वेळाने आम्ही आतमध्ये जाऊ बोटीत। हे ऑक्सिजन टँक आणि आतमध्ये आणतात बोटीमध्ये, भरले आहे पूर्ण। आता बोट स्टार्ट होईल, दादाने अँकर बाहेर काढलाय। बोट चालू करताय प्रकारे बोट चालू झाली आहे।
तर आम्ही आता दुसऱ्या बोटमध्ये आलो. तर आम्हाला काही मित्र मिळाले. तर कुठून आलेत तुम्ही? फर्स्ट टाइमच आलेत का? वॉटर स्पोर्ट्स केले तुम्ही? हो, वॉटर स्पोर्ट्स केलं. कसा होता एक्सपिरियन्स? एक नंबर. ओके, आम्ही याच्यानंतर करणार आहोत. हां, पहिले मी स्कुबा करतो, नंतर मग वॉटर स्पोर्ट्स करू. येस. एक्सपिरियन्स सांगा तुमचा नंतर, जसा आपण स्कुबा केल्यानंतर तुम्हाला काय दिसलं आणि ते सगळं. ओके, चला, थँक्यू. आता इथे आमची बोट चालू झालेली आहे आणि तिकडे बघू शकता, तिथे आहे सिंधुदुर्ग फोर्ट आहे. आम्हाला फायनली आमच्या दोघांचं पण पॅरासेलिंग झालं आणि आम्ही दोघांनी पण डिप्सी केलं पॅरासेलिंगमध्ये, म्हणजे ते डुबवतात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल.
मस्त असा एक्सपिरियन्स होता, खूप छान असा. अजून थोडेसे काही वॉटर ॲक्टिव्हिटी राहिलेले आहेत, पण हा जो एक्सपिरियन्स होता ना, आय थिंक दॅट इज अनबिलिव्हेबल. बिकॉज वरती जाणं आणि यु नो एक्सप्लोर करणं, पूर्ण सराउंडिंग व्ह्यू दिसतो. मस्तच वाटतं वरती, एकदम भारी वाटतं. आणि एक म्हणजे वेगळाच एक्सपिरियन्स आहे. आय कांट एक्सप्लेन विथ द वर्ड्स. सो एक्सप्लेन करता येत नाही. पैसे वसूल आहे, ह्याच्यासाठी पैसे वसूल आहे, स्कुबासाठी पैसे वसूल नाही झालेले, तर ह्याच्यासाठी पैसे वसूल आहेत. खूप छान मस्त एक्सपिरियन्स होता. तर चला आपण आता पुढे वळू. तीन राईड केला आम्ही. बंपर राईड केली, स्कुबा डायव्हिंग केली, पॅरासेलिंग केली, बनाना राईड केली. अमेझिंग एक्सपिरियन्स. मजा आली. एक नंबर. एक नंबर. मालवणी कांडेश्वर. तर ह्याचे पण यूट्यूब चॅनल आहे. आय थिंक मी 1 आणि 2 व्हिडिओज बघितले त्याच्या. बट आता आपल्याला इथे भेटलेलं आहे आणि इकडून आपण तो आपल्याला एक रूम दाखवणार आहे. त्या रूममध्ये आपण स्टे करायला जात आहोत. तर आणि तिकडे प्लस आपण जेवणसुद्धा करणार आहोत. तर थँक्यू बाबा.
आणि पुढेही असा सपोर्ट राहणारच आहे भावाचा. तर तुला काय बोलायचं आहे? नाही बस भावा, बस सो मच. पक्का? पक्का पक्का. ठीक आहे, चल चल, थँक्यू. तू पण ब्लॉगमध्ये येणार आहे? हो ठीक आहे, तर बोल, एकच म्हणणं, शेअर कर. जेव्हा कोकण आपलं कसा बस. एक नंबर. बस बस, चल, थँक्यू सो मच. आणि आदित्य, काय मग कसा एक्सपिरियन्स? एक नंबर. बस, सांग, आपला भाव आहे तर काय टेन्शन नाही. ठीक आहे, चला आपण आता जाऊ पुढे. वॉटर ॲक्टिव्हिटी झालेल्या आहेत अशा प्रकारे. तर तिथे विशाल दादा होता, त्याच्यामुळे आम्हाला सर्व वॉटर ॲक्टिव्हिटी करायला मिळाल्या. आणि नंतर आम्हाला इकडे एक रोहन म्हणून मिळाला, त्याने एक रूम दिली. 1000 रुपये आहे तरी हे रेट. तुम्हाला चला रूम दाखवतो. तर ही आहे रूम आमची. इथे बेड आहे आणि इथे आहे टॉयलेट बाथरूम. इकडे दिला आहे ड्रेसिंग मिरर दिला, इथे बघू शकता तुम्ही इकडे. चला आता जेवणाची सोय केली आम्ही, तर बघू आपण पुढेच. रूमवरती फ्रेश झाल्याच्या नंतर आम्ही आलो आहे रॉक गार्डनला. त्याची तिकीट 5 रुपये आहे पर पर्सन. तर तुम्हाला आम्ही रॉक गार्डन दाखवतो. चला तर मग. तिला बघा तुम्ही मागे बघितलात तुम्ही, म्युझिकल फाउंटन होता तो बघितला. तर ते बघा टॉवर बांधला आहे आणि व्ह्यू बघणार आहोत समुद्र. पुढेच समुद्र किनारा आहे. ते सनसेट मस्त होतो संध्याकाळचा. पण आता आम्ही आलो आहे रात्री. टाईम आमचा थोडा जास्त लेट झाला आहे. हवा मस्त गारगार सुटले. आमचं आता गार्डन बघून झालेलं आहे, तर आम्ही आता आलो आहे बाहेर. तर तुम्ही इथे बघू शकता खूप व्हरायटी आहे दुकानांची. तर हे सर्व शेलचं डेकोरेशन आहे बघा तुम्ही. इकडे आहे फिश पा, बघा तुम्ही. ते लहान मुलांना खेळण्यासाठी आहे, ते बघा गाड्या बिड्या आहेत. रॉक गार्डन आमचं बघून झालं आहे. आता आम्ही चाललो आहे रूमकडे. तर आता रस्त्याने चालतो, तर रस्त्याला अजून कोणच नाही, मी आणि सोबत आहे. कसं वाटलं तुला रॉक गार्डन? रॉक गार्डन चांगलं होतं, बट आपण थोडं लवकर गेलो असतो तर तिकडे अजून चांगलं बघायला भेटलं असतं. बट आपलंच कव्हर करून झालं नव्हतं पहिलं, जिकडे आपण वॉटर ऍक्टिव्हिटी केल्या, तर आपल्या लवकर झाला नाही. बिकॉज ऑफ दॅट थोडं लेट झालं आपल्याला. बट ऍटलीस्ट गेलो आपण, ते सॅटिस्फिकेशन आहे की ऍटलीस्ट आपण बघितलं. सनसेट बघायला आणि मिळालं असतं आपल्याला, पण तो आपण सनसेट बीचवरतीच बघितला. ते पण एक चांगलं केलं आपण. हा बरोबर, त्यामुळे हे कव्हर केलं आपण. उद्याचा रॉक गार्डन जो आहे ना, तो सनसेट साठी खूप जास्त फेमस प्रसिद्ध आहे, आहे. पण अनफॉर्च्युनेटली नाही बघायला भेटला. बडीच ओके. तर आम्ही मालवणमध्ये ते जेवलो हॉटेल अंकितामध्ये. तुम्हाला इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही थाळ्या उपलब्ध. ते तू मागे बघताय रोहन, तो इथेच राहतो. त्याच्याशी आम्ही वर्क केली. रिजनेबल रेटमध्ये आहे. पूर्ण व्हेज थाळी आहे 150 रुपये, तो नॉनव्हेज 200च्या रेंजपासून पुढे चालू आहे. तर तुम्ही इथे ट्राय करू शकता. तर इथेच आता मी हा व्लॉग संपवतो. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.